निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक आहेत ते कोकणच्या किनाऱ्यांना पसंती देत आहेत। मात्र नव्याने जो ट्रेंड जो सध्या पाहायला मिळतोय तो फ्लाय बोर्डिंग बोर्डचा, आणि इथे महाराष्ट्रातील पहिलं हे जे फ्लाय बोर्ड आहे ते इथे पाहायला मिळतं। इथे अतिशय उंच अशा पद्धतीने हे असं उडवलं जातं आणि त्यामुळे त्याचा जो आनंद आहे तो सध्या इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत। आणि हे महाराष्ट्रातील केवळ एकमेव असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून सध्या पर्यटक तारकर्ली येथे येताना दिसत आहेत। सध्या बघितलं तर सर्व किनारे ते पर्यटकांच्या गर्दीने फुललेले असताना हा नवा ट्रेंड मात्र मोठ्या प्रमाणात अवलंब करताना दिसतोय। आपल्या समोर जनार्दन आहेत, मला सांगा कसा हा असतो आणि पर्यटकांना तुम्ही कसा हा आनंद मिळवून देता? हे फ्लाय बोर्डिंग हे रिअल ॲडव्हेंचर मध्ये ऍक्टिव्हिटी येते, म्हणजे आपण स्वतः काहीतरी करून घेतल्याचा तो अनुभव आहे, म्हणजे पूर्णपणे ॲडव्हेंचर। आणि त्याच्या अगोदर तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग असतं, ट्रेनिंग मध्ये पूर्ण ऍक्टिव्हिटी समजावली जाते, त्यानंतर डेमो सेशन असतं, त्यामध्ये ऍक्टिव्हिटी प्रॉपर तुम्ही समजून घेता। ऍक्टिव्हिटी करताना सुद्धा आपला हेल्प असतो की कधी स्टेप चेंज करायचे, कसं फ्लाय आहे हे प्रॉपरली तुम्हाला समजावलं जातं। आणि त्यानंतर गेस्ट आपले हे ऍक्टिव्हिटी करताना त्यांना एवढी मजा येते की ते रिपीटेड, आता लास्ट इयर करून गेलेले ते सुद्धा गेस्ट आज आमच्याकडे रिपीटेड आलेले आहेत आणि नवीन पण येणारे गेस्ट खूप छान ही ऍक्टिव्हिटी एन्जॉय करतायत। सध्या किती दिवसापर्यंत हे बुकिंग फुल आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं आहे? हो, हे नक्कीच महाराष्ट्रातली ही पहिलीच फ्लाय बोर्डिंग आमची फ्लाइंग इगल ही कंपनी चालू केलेलं आहे। आणि अजूनही आमच्या पूर्ण महाराष्ट्रातून इथे गेस्ट येतातच आहेत, कारण अजून हा एक्सपिरियन्स कुठे त्यांना भेटत नाहीये। तारकर्लीतच आपल्या हा एक्सपिरियन्स भेटतोय। पुढे आपल्या साधारण एक 3 ते 4 तारीख पर्यंत आमचे बुकिंग पूर्णपणे झालेले आहेत आणि त्याच्याही पुढे बुकिंग बरेच एन्क्वायरी चालू आहेत आणि ते सुद्धा बुकिंग होतील लवकर। निश्चितच आपल्या समोर ज्यांनी फ्लाइंग केलंय त्या पर्यटक आहेत। मला सांगा तुम्ही कुठून आला आणि कसा हा आनंद लुटलाय? मी पुण्यातून आले आणि हे खूप मजेशीर, म्हणजे मज्जा आली खूप करायला। आणि ते सगळं शिकवतात आणि मग तुम्हाला एकदा जमल्यावरती एक भीती तर बिलकुल नाही वाटत। म्हणजे पहिले वरती चढताना थोडीफार भीती वाटते, पण नंतर वरती एकदा आलो की भीती सगळी निघून जाते। कसं असतं दृश्य वर तुम्ही फ्लाइंग केल्यानंतर? दृश्य एकदम म्हणजे पाणी दिसतं आणि हे आजूबाजूच्या सगळ्या बोटी, पक्षी सगळं दिसतं। पहिलंच केलं का? हो, पहिल्यांदा केलं। निश्चितच बघितलं तर पर्यटक सध्या ह्या फ्लाइंग बोटचा मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहेत आणि महाराष्ट्रातील पहिलं असल्यामुळे अनेक पर्यटक आहेत ते सध्या या क्रीडा प्रकाराला, साहसी क्रीडा प्रकाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना दिसत आहेत। सुरेश टोलगेकर, जय महाराष्ट्र, तारकर्ली, सिंधुदुर्ग।